श्री स्वामी समर्थ। या जगात असे बरेच लोक असतात की ज्यांना देवी देवतांचा साक्षात्कार होतो। दैवी शक्ती त्यांच्या आजूबाजूला असतात, काहींना तर स्वप्नात सुद्धा दिसतात। तसे ज्या लोकांना 3 ते 5 या दरम्यान जर जाग आली तर समजून जायचं की स्वामी तुम्हाला काहीतरी संकेत देऊ इच्छित आहेत। त्यांचा हात आपल्या डोक्यावर आहे, कारण जगात खूप कमी लोक असतात ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर जाग येतो। आपल्याला स्वप्नात देवी देवतांचे सारखे दिसणे हा सुद्धा एक दैवी संकेत आहे। आपल्याला काही असे पण संकेत मिळतात जे छोटी मुलंसुद्धा देवींच्या रूपामध्ये आपल्या स्वप्नात दिसतात। तर ही छोटी मुले स्वप्नात दिसली तर समजून जायचं की आपल्याला कुठेतरी फायदा होणार आहे, कुठेतरी आपल्याला अडकलेले पैसे असतील ते मिळणार आहेत, व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये आपला नफा होणार आहे, आपल्याला पैसे मिळणार आहेत, हेच या स्वप्नाचा संकेत होतो जर छोटी मुलं तुम्हाला स्वप्नात दिसली तर। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा, भाग्यवंत ठराल। एकाला जरी शेअर केलं तरी स्वामी म्हणतात तू जर दुसऱ्याचं भलं केलंस तर माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे। तुला काहीही मागण्याची गरज नाही, न मागता मी तुझ्या इच्छा पूर्ण करील। श्री स्वामी समर्थ। आता आपल्यातील बरेच जण भगवंताची उपासना करतात, भक्ती करतात, वेगवेगळ्या प्रकारे देवाचे नामस्मरण करतात, वेगवेगळ्या देवाची पूजा करतात, स्मरण करतात। हे आपले पुण्य असते की आपल्यांवर पूर्वजांचे आशीर्वाद किंवा आपण कुठल्या जन्मात केलेले पुण्य, कारण त्याशिवाय परमेश्वराचे देवाचे आपल्या हातून पूजन होत नाही। परमेश्वर देव आपल्याला लाभत नाही। परमेश्वराची भक्ती करणे हे आपले कैक जन्माचे पुण्य जमा झाल्यावरच आपल्याला देव भेटतो किंवा त्याचे नाव आपल्या मनात ओटांवर राहते। आपल्याला तोच परमेश्वर आपल्या अवतीभोवती असतो, पण ते आपल्याला दिसत नाही। काही लक्षणे, काही अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, त्यामुळे मग आपल्याला वाटतं की भगवंत आपल्यासोबत आहे का। अनेक दुःख येतात, संकट येतात, परेशानीमध्ये आपण घेरल्या जातो, तर मग विश्वास डगमगतो की खरंच परमेश्वर आहे का, माझे संकट दिसत नाही का, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे का। स्वामींची मनापासून सेवा केली तर तुम्हाला नक्कीच संकेत मिळेल। प्रत्येक संकटातून स्वामी तुम्हाला दूर करतील। तर काही लक्षणे असतात की जे आपल्याला स्वामी आई दाखवतात। अडचणीत, संकटात जेव्हा तुम्ही सापडतात तेव्हा आपल्याला मार्ग मिळत नाही, काय करू सुद्धा समजत नाही, आपण गोंधळून जातो। मग अचानक कुठून तरी आपल्याला एखादी व्यक्ती किंवा यूट्यूबवरती मेसेज असा येतो की त्याच्यातनं आपल्याला मार्ग मिळतो। तर हे समजून जायचं की स्वामी आपल्या पाठीशी आहेत। कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला ते मार्ग दाखवतात, कुठल्या व्यक्तीद्वारे किंवा कुठल्या संदेशाद्वारे, यूट्यूबच्या व्हिडिओच्या संदेशाद्वारे तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करत असतात। म्हणून स्वामी आपल्या मुलांना कधीच दूर करत नाहीत। आपल्या आयुष्यात बरीच लोक येतात, आपल्याला काही संकटामध्ये टाकतात तर काही संकटातून बाहेर काढतात। तर जे संकटातून बाहेर काढतात ते समजायचं की आपल्या स्वामींनी आपल्याला मार्ग दाखवतात, आणि जे संकटात आपल्याला टाकतात तर त्यांच्याकडनं काहीतरी शिकून घ्यायचं की म्हणजे जेणेकरून काही वादळं अशी असतात आयुष्यात की मार्ग सापडणं कठीण आहे, पण स्वामींच्या सेवेमुळे तुम्हाला प्रत्येक वादळामध्ये स्वामी मार्ग दाखवतात। कारण तेवढा विश्वास आपला स्वामींवर पाहिजे, आपली सेवा तेवढी स्वामींवर पाहिजे। तुम्ही मंत्रजाप करा नका करू, पूजा करा नका करू, उपास करा नका करू, पण कोणाची तरी मदत करा किंवा स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा। मनापासून विश्वास ठेवला की तुम्ही नामस्मरण दिवसातून एकदा जरी केलं तरी ते स्वामींपर्यंत पोहोचते। एखाद्या गरीब व्यक्तीला दान देणं किंवा त्याला पोटभर जेवण देणं, किंवा एखाद्या छोट्या मुलाला कोणी असेल रस्त्याने जो भिक्षुक आहे त्याला एखादा बिस्किटचं पॅकेट देणं, एखाद्याचं पोट जरी भरलं ना तरी ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचते। गरजू व्यक्तींना दान करणं, जसे चिमणींना ज्वारीचे दाणे टाकणं, पाणी ठेवणं त्यांच्यासाठी पिण्यासाठी, तर ही सेवा आहे। आपण या सेवेकडे लक्ष देत नाही आणि आपण मग देवाची सेवा करतो, उपास करतो, उपाय करतो, पण हे पण जे उपाय आहेत जसं मुंगींना
थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर टाकून प्रत्येक शुक्रवारी मुंगींना द्यायचं. याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि पक्ष्यांना जर तुम्ही ज्वारी खायला दिलीत, तर कबुतरांना ज्वारी टाकलीत, दाणे टाकलेत, प्यायला पाणी ठेवलं भरून, तरी ही जी आपण सेवा करतो ही सेवा परमेश्वरापर्यंत पोहोचते. या सेवेमधून आपल्याला काय होतं की आर्थिक जे संकट आहेत या सेवेमुळे पण दूर जातात. प्रमोशन नोकरीमध्ये किंवा पैशाची अडचण, ह्या सेवा केल्याने सुद्धा आपल्या अडचणी दूर होतात. पण आपण कधीकधी या सेवेकडे लक्ष देत नाही आणि मग मोठमोठी सेवा करतो. मग कधी लगेच फळ भेटते, कधी भेटत नाही, कधी खूप वेळ लागतो. मग आपला विश्वास देवावरचा थोडा थोडा कमी होत जातो. पण असं नाही, ह्या पण सेवा करायला पाहिजे. जसे जुनी लोक म्हणजे गावी अजूनही काही ठिकाणी अशी प्रथा आहे की एक चपाती म्हणजे छोट्या छोट्या चाणक्या बनवायच्या आणि एक चपाती गाईसाठी, एक चपाती कुत्र्याला, एक चपाती अग्निदेवतेला. म्हणजे गावी कशा चुली असायच्या, तर चुलीमध्ये कसं अग्निदेवाला अर्पण करून त्याच्यावरती पाणी फिरवायचं. तर त्याच्यामुळे पण सगळ्यांची मनं शांत राहायचे. अग्निदेव शांत तर सगळ्यांची मनं शांत, कारण आपण अग्नीवरच जेवण बनवतो. तर कधीकधी तुपाची धार सोडायचे. तर याच्यामुळे पण घरातलं वातावरण कसं शुद्ध राहायचं. पण आता कधी कोण्या घरात ह्या प्रथा आहेत आणि कोण्या घरात नाही आहेत. तर त्याच्यामुळे शहरामध्ये शक्य तेवढं कधी गौमातेला चपाती द्यायला जाणार तर ते गौमाता पण लवकर आपल्याला भेटत नाही. आणि कुत्र्याला चपाती द्यायला जाणार तर ती लवकर खात नाहीत, कारण काही बरीच जी कुत्री आहेत ती बिस्किटं खातात. तर असे काही उपाय असतात की ज्यामुळे आपण केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते. आणि या उपायामुळे आपल्याला जे पैशा म्हणजे कामामध्ये येणारे अडथळे आहेत ते दूर होतात. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठात जायचं म्हणजे आरतीला. आता आमच्या इथं कसं आरती होते संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेपर्यंत प्रत्येक गुरुवारी. तशी रोज होतेच आरती, पण प्रत्येक गुरुवारी 6:30 ते 7 वाजेपर्यंत मठामध्ये आरती होते. तर आपल्याला कधी महिन्यातून एकदा वेळ मिळाला तर आरतीला जायचं. कारण आरतीला जे गेलो ना आपण, तर समजा असं म्हणतात की जी खूप आता समजा 100 लोक आलीत आरतीला आणि ती 100 लोक सर्व श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सर्व एकत्र बोलतात. तर जी 100 लोक जी एकत्र बोलतात तर 108 वेळा म्हणजे एक माळ घेतल्या जाते. तर ते सर्वांचं जे बोलणं आहे म्हणजे जे मंत्रजाप आहे ते आपल्या याच्यात येते. तर आपण घरी 1000 तर जपू शकत नाही रोज. तर मग आपण आरतीला जर गेलं तर याने पण खूप फरक पडतो. आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात. स्वामी मार्गदर्शन करतात. आणि स्वामी जर मठात जाऊन स्वामींसमोर बसलं आणि त्यांना आपले दुःख सांगितले तर स्वामी स्वतः असं वाटते की आपल्यासोबत बोलत आहेत, की आपल्याला दुःखातून मार्ग स्वामी सांगत आहेत, असं आपल्याला भास होतो. तर ही पण सेवा खूप उत्तम आहे की रोज आरतीला जायचं, नाहीतर प्रत्येक गुरुवारी तरी आरतीला जायचं. स्वामींचे 9 गुरुवाराचे व्रत आहेत. 11 गुरुवार स्वामींचे आहेत. तारक मंत्र, स्वामीचरित्र सारामृत याचे पठण केले तर तुमच्या आयुष्यातील अनेक दुःख नाहीसे होतात, नष्ट होतात. अडकलेली कामं पूर्ण होतात. ज्याचं घर घ्यायची इच्छा आहे, गुरुचरित्राचं पारायण केलं तर त्याच्यातनं पण आपल्याला म्हणजे जी इच्छा आहे ती पूर्ण होते. या सेवाकडे लक्ष देऊन जर आपण मनापासून केलं तर स्वामी आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात. तर प्रत्येक वेळेला माळ घेऊन आपल्याला म्हणजे बसायला तर जमत नाही. मग आपण सकाळी जेवण बनवतो, कामं करतो घरातली, त्यावेळेस श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र जाप, माता लक्ष्मीचा मंत्र जाप, भगवान विष्णूचा मंत्र जाप. म्हणजे असं जर तुम्ही सतत बोलत राहिलं तर तुम्हाला पैशाची पण अडचण येणार नाही. आता मी काय करते, मी जेवढं मला जमते एक म्हणजे बसून करायला तेवढं मी स्वामींचं करते. आणि मग जेवण बनवते तेव्हा माता लक्ष्मीचा मंत्र जाप करते आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करते आणि माता लक्ष्मीचा. तर ह्या ज्या अडचणी आहेत ज्या आपल्या आयुष्यात येणाऱ्या असतात त्या पण दूर होतात आणि ज्या पैशाच्या समस्या असतात त्या पण दूर होतात. कारण हा माझा अनुभव आहे. कारण मी सतत हे म्हणजे बोलतच राहते. माता लक्ष्मीचा मंत्र झाला किंवा स्वामी समर्थांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे जे मंत्र जप आपण करत राहतो तर कंटिन्यू जर आपण केलं ना तर हे मंत्र सिद्ध होतात आणि मग हे आपल्या आयुष्यामध्ये याचा खूप फरक पडतो. म्हणजे हे काम करायला लागतात. सिद्ध झाल्यानंतर हे काम करायला लागतात.
आणि आपल्या ज्या अडचणी आहेत मग त्या या मंत्राद्वारे दूर होतात. कारण हा माझा खूप चांगला अनुभव आहे. कारण मी सतत म्हणत राहते आणि येणारे अडथळे माझ्या आयुष्यातले खरंच दूर होतात. गुरुचरित्राचा 14वा अध्याय, गुरुचरित्राचा 18वा अध्याय आणि गुरुचरित्राचा 9वा अध्याय, स्वामीचरित्र सारामृतचे 3 अध्याय, तारक मंत्र आणि 108 वेळा म्हणजे 1 माळ स्वामी समर्थांची आणि रामरक्षा स्तोत्र. तुम्ही हे जर म्हटलं ना, तुम्हाला जी सेवा तुम्हाला जमेल समजा ती रोज जर तुम्ही केली ना, तर या सेवेमुळे पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो. सोमवारी तुम्ही जर शिवलीला अमृतचा 11वा अध्याय केला तर यांनी पण तुमच्या अडचणी दूर होतात. तर ही जे सेवा आहेत ह्या आपण केल्यात ना, तर खरंच खूप फरक या आपल्या आयुष्यात ना खूप चांगला याचा आपल्याला फायदा होतो. म्हणजे खूप चांगला अनुभव येतो. कारण ह्या ज्या सेवा आहेत ना ह्या मी करत असते. जसं पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा हे मी करते. घरच्या घरी जे मठात सांगतात त्याप्रमाणे सत्यनारायण देवाची पूजा मी करते. आणि आपला 11वा 18वा अध्याय आणि ह्या ज्या सेवा मी सांगितल्या आहेत ह्या मी स्वतः करते आणि मला याचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत. ह्या जी सेवा मी करते या सेवेमधून मला स्वामींनी किती वेळा मोठमोठ्या संकटातून मला बाहेर काढलं. आलेल्या अडचणीतून मला पैशाच्या प्रॉब्लेममधून, दुःखामधून, आजारातून, प्रत्येक गोष्टीतून माझं रक्षण स्वामी करतात. कारण मला आलेला स्वामींचा खूप वेळा अनुभव आहे. मी 2006पासून स्वामींची सेवा करते आणि 2006पासून जेव्हा माझी परिस्थिती एक टाईम जेवण मला नव्हतं त्या टाईमाला 2006मध्ये, त्याच्या आधी आणि 2006 नंतरची आत्ताची परिस्थिती म्हणजे स्वामींनी जे मला दिलं ते मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. एवढं मला स्वामींनी दिलं आहे आणि आत्ता पण ते देतच आहेत. तर स्वामींवर एवढा मनापासून विश्वास ठेवा, आपोआप तुमचं संकट दूर होते. एवढा विश्वास तुम्ही स्वामींवर ठेवा. म्हणजे स्वामींच्या जवळ जर तुम्ही मठामध्ये गेलात किंवा स्वामींजवळ बसलात, जसं मुलाला आईला बघून जसा आनंद होतो आणि डोळ्यामध्ये अश्रू येतात, त्याप्रमाणेच असं एवढं प्रेम स्वामींवर करा, मनापासून करा. आणि प्रत्येक भलेही संकटं येतातच. जे आयुष्य आहे, देवाला संकटं नाही चुकली तर मग मनुष्य आहोत, तर आपल्यावरती संकटं येणार. पण स्वामींचं नामस्मरण केल्याने खूप संकटं दूर जातात. मनापासून सेवा करा स्वामींची. मनापासून सेवा केल्यानंतर तुम्हाला चांगले अनुभव येतील, तुमचे संकटं दूर जातील. तर स्वामी भक्तांनो, ही तुम्हाला जी सेवा आहे, माहिती आहे, कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो, ही स्वामीचरणी प्रार्थना. काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा आणि सेवा करा. स्वामी तुमचे सदैव रक्षण करो. तुम्हाला आलेला एखादा अनुभव स्वामींचा टाईप करा, जेणेकरून प्रत्येक भक्तांपर्यंत हा अनुभव पोहोचून स्वामींच्या सेवेत रममान होऊन त्यांचे संकट दुःख दूर होतील व आपल्याला सुद्धा त्यांचा आशीर्वाद मिळेल. श्री स्वामी समर्थ.